मित्रांनो, कसे आहात? माझ्या चॅनलवर सर्व श्रद्धाळू भक्तांचे व मायाळू भक्तांचे सहर्ष स्वागत। नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, लाईक करा व इतरांना शेअर करायचं मात्र विसरू नका। जर कोणाला कुठलीही समस्या असो, लक्ष्मी बांधण्याविषयी शंका असो, चेहऱ्या गोट्यांविषयी शंका असो, लक्ष्मीविषयी शंका असो, घरामध्ये चिडचिड लग्नाची शंका असो, कुठलीही अडचण जर तुम्हाला विचारायची असेल किंवा देवाला कौल लावून बघायचा असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये माझा नंबर दिलेला आहे। काय अटी दिलेल्या आहेत त्या अटी वाचून मला कॉल करावा, अन्यथा नसला गेला तरी चालेल। प्रॉब्लेम हा तुमचा असतो, माझा नाही, हे मात्र लक्षात ठेवा। शोध अस्तित्वाचा ह्या चॅनलला बऱ्यापैकी माहिती दिलेल्या आहेत, चेहऱ्या गोट्यांच्या असो, दुर्लभ माहिती अशा कुणीही दिली नाही अशी माहिती मात्र शोध अस्तित्व ह्या चॅनलला दिलेलं आहे, हे मात्र लक्षात ठेवा। ते सत्य घटनावर माहिती देण्याचा आमचा धंदा, आम्ही नाही कुणाचा मंदा, हे मात्र लक्षात ठेवा। मित्रांनो, उमरा पूजने म्हणजे तांत्रिक कार्य आहे का व लक्ष्मी बंधन कोण कार्य करतात का, हे संपूर्ण माहिती मी आज तुम्हाला सांगणार आहे। नेमकं उमरा पूजल्यावर तुमच्याकडे लक्ष्मी अट्रॅक्ट होण्याची एक विधी देखील मी तुम्हाला सांगणार आहे। आणि उमरा का पूजावा, वरून अमावस्या किंवा पौर्णिमाला तुमच्या घरातली येणारी लक्ष्मी असती किंवा येणारं स्त्रोत असतं किंवा कष्ट करायला जाणारे काही व्यक्ती असती, त्याला बांधण्याचं काम करतात व त्याच्या डोक्यामध्ये आळस व त्याच्या मनामध्ये आळस भरवण्याचं काम करतात। काय तांत्रिक क्रिया, अवघड क्रिया करून हे करत असतात। ह्याच्यावर आजचा टॉपिक असणार आहे। व्हिडिओ खूप मोठा होणार आहे, पूर्णपणे बघा व चॅनलला सबस्क्राइब करायला मात्र विसरू नका। असेच नवनवीन माहितीसाठी चॅनलला मात्र सबस्क्राइब देखील करा। मित्रांनो, चला तर वेळ न घालता व्हिडिओला सुरुवात करूया। मित्रांनो, मुळात उमरा म्हणजे काय आपण हे देखील पाहणार आहोत। असे काही लोकांना प्रश्न पडले होते, काही लोकांनी हे प्रश्न मला विचारले, म्हणून हा व्हिडिओ बनवण्याचं कारण आहे, हे मात्र लक्षात ठेवा। व्हिडिओ संपूर्ण बघा, काही तुमच्या गोष्टी तुम्हाला शिकायला भेटतील, काही गोष्टी तुम्हाला समजतील, काही गोष्टीतनं तुम्ही बाहेर पडचाल हा जर व्हिडिओ बघितल्यावर किंवा माझे असे व्हिडिओ बघितल्यानंतर, हे मात्र लक्षात ठेवा। मित्रांनो, चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। मुख्य दरवाजाच्या चौकीत खाली बसवलेला लाकडाचा उमरा असे म्हणतात। जुन्या काळात माता मावल्या पहाटे लवकर उठून सडा सारवण काढून घरापुढे सुंदर रांगोळी काढण्याच्या व उमऱ्याची पूजा करण्याची आजही खेडेपाड्यांमध्ये उमरा पूजण्याची प्रथा सुरू आहे। परंतु शहरी भागामध्ये हा प्रथा बंद पडत चाललेली आहे। काही लोक गाव सोडून गावाला येतात, फ्लॅट घेतात, मोठे मोठे बंगले बांधतात, पण उमऱ्याचं काही देणं घेणं नाही। पण आजकाल तुम्ही जर खेडेपाड्यामध्ये गेले, सकाळी पहाटे 5ला उठून रांगोळी काढतात, उमरा पुजतात व उमऱ्याची देखील पूजा छानपणे असे करतात। उमरा पूजने हे तांत्रिक कार्य आहे, हे आपल्याला समजात काही असे लोक आहेत की ज्या स्वतः काही करत नाहीत परंतु दुसऱ्यांची प्रगती पाहून जळतात। त्यांना असं वाटतं राहतं की आपल्या पुढे कोणी जाऊ नये आणि गेला तर मागे कसे आणता येईल याचा प्रयत्न करत असतात। मग ते काही जादू टोण्याचा विचार करतात, तर काही लोक तांत्रिक वित्रीकडे जाऊन किंवा आराध्या जोगत्याकडे जाऊन काही करण्याचा प्रयत्न करतात, लेकिन त्या माणसाला मात्र खाली पाडण्याचं काम या समाजामधले काही लोक करत असतात। व एखादी गाडी, सुंदर गाडी घेतली, बंगला घेतला किंवा जमिनी घेतल्या, आपल्या पुढे चाललाय, शेजार पाजारचे किंवा नातेवाईकाचे लोक हे असे तांत्रिक कार्य करत असतात व बुवा बाबाचं ऐकून हे कार्य करत असतात आणि हस्त खेळतं परिवार उद्ध्वस्त करण्याचं काम हे करत असतात। किंवा एखाद्याला संकटात कसं टाकावं, संकटातून बाहेर झालं नाही पाहिजे म्हणून हे कार्य करत असतात। आपलं हे म्हणायला गेलं भारत देश शिकलेलं आहे, पण काही लोक ह्याच्यावर विश्वास ठेवतात, पण ज्याला काही हे पळतं, ज्याला काही समजतं त्यालाच ह्याच्यावर विश्वास देखील बसतो। लोकांना देखील काही बुवा बाबा फसवतात, पण काही लोक सत्यावर पण आहेत ज्यांना हे अनुभव देखील आलेले आहेत। म्हणून मित्रांनो, मी अनुभवाचे बोल तुम्हाला सांगत असतो, हे मात्र लक्षात ठेवा। कुटुंबाच्या घरचे हे कपटी लोक उमरा पुजतात। अमावस्या किंवा पौर्णिमेला हे कार्य केले जाते। यात लिंबू, कवडी, धूप, बिब, आग्यावूत, पंढरी, मोहरी, काळे तीळ, वाळू, शिंदूर आणि मशानातली राख या वस्तूंचा समावेश करून सदरील व्यक्तींच्या विशिष्ट सिद्ध केलेल्या मंत्रांची माध्यम रात्री पूजला जातो आणि त्या दिवशी उमरा पूजला जातो। त्या दिवशीपासून त्या व्यक्तीची व कुटुंबाची उलटी गिनती सुरू होती। असं ताप देण्याचं कार्य मात्र काही कपटी लोक आपल्यावर, तुमच्यावर हे करत असतात। मित्रांनो, इथे थांबत नाहीत, हे व्यवसायाच्या ठिकाणी सुद्धा काही लोक हे करतात। त्याचा धंदा चालू नये, त्याच्याकडे कस्टमर जाऊ नये किंवा त्याचा उमरा म्हणजेच मित्रांनो जे शटर असतं, शटरला आपण उमरा म्हणून पुजतो किंवा हिंदू धर्मात बघा आज देखील
साधे दुकानात लेट जरी लागले 6 वाजता आपण पाया पडतो, एखाद्याला लाच जरी लागली तरी आपण पाया पडतो. मित्रांनो, रिस्पेक्ट देणं आणि एखाद्याचा आदर करणं हे आपल्या भारतामधून आपल्याला शिकायला देखील मिळतं किंवा आपले जुने लोक, वयस्कर लोक आपल्याला सांगून देखील जातात. एखाद्याला लाच लागो, दुकानात लेट लागो किंवा एखादं मंदिर गेलं रस्त्यावर चालत असताना तर आपण त्याच्या देखील पाया पडतो, आपण सूर्याच्या देखील पाया पडतो, आपण हवेच्या देखील पाया पडतो, आपण झाडाच्या देखील पाया पडतो. कारण मित्रांनो, ज्याच्यापासून आपल्याला काही गोष्टी शिकायला भेटतात त्याची रिस्पेक्ट करायचं कार्य आपल्या ह्या भारतामध्ये सुरू असतं. तसंच मित्रांनो, हे लोक काय जळकी पुळकी उंबऱ्या तांत्रिक विधी करून हे लोक बांधायचं काम करत असतात, हे मात्र लक्षात ठेवा. उंबरा पूजणं किंवा उंबऱ्याची पूजा करणं हे वेळेकानुसार हे बंद पडत आहे. काही लोक सिटीतले एकदा दिवाळी आली की दिवाळीमध्ये मस्त असं स्टिकर भेटतं लक्ष्मीच्या पावलाचं, मग ते घरी येतात आणि ते स्टिकर मात्र दरवाजापाशी म्हणजेच उंबऱ्यापाशी लावतात आणि लावल्यानंतर त्यांना वर्षभर बघायचीच गरज नाही. मग त्यांना असं वाटतं की बाबा स्टिकर लावलं म्हणजे सगळं काही झालं, पण हे तथापि खोटं आहे. हे स्टिकर म्हणजे तुमच्या आमच्यासारख्या लोकांनी बनवलेलं आहे, हे मात्र लक्षात ठेवा. हे चुकीचं आहे, ते स्टिकर आहे, ते प्लॅस्टिक आहे, हे मात्र लक्षात ठेवा. उंबराची पूजा म्हणजे जे पारंपरिक ना आपल्या आई वडील पूर्वज आजी आजोबा जे करत आलेले आहेत तसंच आपण रीतिरिवाज हे पुढे ढकलला पाहिजे. कारण वयस्कर लोक आपल्याला सांगून जातात, काही लोक विद्या शिकून गेलेले आहेत पण काही लोकांनी त्याचा उपयोग चांगल्या कामासाठी केला तर काही लोकांनी त्याचा उपयोग दुर्कामासाठी केला. जसं की एखादं म्हणलं बाबा की पाणी येणं, या दिवसात पाणी येतं, त्या दिवसात पाणी येतं तर ते पाणी पडत असे. काही लोकांनी त्यांचा वेगळा अर्थ केला पैसा कमवण्यापोटी, बोकड्या कापा कोंबड्या कापा त्याच दिवशी पाणी पडतं. हे दोघांमध्ये गैरसमज झाला. काही लोकांनी चांगलं काम केलं तर काही लोकांनी ह्याचं उपट पैसे कमवण्याचं कार्य केलं, म्हणून काही लोक ह्याच्यामध्ये कन्फ्यूज होतात, हे मात्र लक्षात ठेवा. मित्रांनो, आता काय लोक दिवाळी आली की लक्ष्मीचे पाय चिटकून हे योग्य नाही आहे, हे नका करू मित्रांनो, हे मात्र लक्षात ठेवा. उंबरा पुंजरे तांत्रिक कार्य आहे हे तुम्हाला कळलंच असेल. मित्रांनो, ह्याचे मग नुकसान काय आहेत? जर तुमचा उंबरा काय तांत्रिकाने बंद किंवा काही विद्या केल्या, ह्या अमावस्या पौर्णिमेला जसं मी सांगितलं तशी विद्या केल्या अवघड हे लोक करत असतात, जर केलं तर ह्याचे नुकसान तुम्हाला काय काय होऊ शकतात चला तर पाहूया. हे नुकसान तुम्ही ऐका, तुम्ही व्हिडिओ बघत आहात, तुम्हाला काय गोष्टी शिकायला देखील भेटतील, काय लोकांना सांगायला देखील तुम्हाला सोपं पडतं. असं व्हिडिओ बनवण्याचं कार्य हे शोध अस्तित्वाचं हे चॅनल करत असतं. चला तर ह्याचे नुकसान काय आपण पाहूया. घरातील किळीमिळीचे वातावरण बिघडून जाते, घरात आजारपण तसेच आरोग्य संबंधित तक्रारी सुरू होतात, एकमेकांशी पटत नाही, घरात एक प्रकारची निगेटिव्ह ऊर्जा तयार होते, कोणत्याच कामात यश मिळत नाही, सर्वच कामात अडथळे निर्माण होतात, कितीही कष्ट केलं तरी ते मात्र पैसा घरात टिकत नाही, घरात सुख समाधान मात्र नांदत नाही, घरातील सुख शांती निघून जाते, अचानकपणे काहीतरी संकट आल्यावर ओढल्यासारखे वाटणे, छातीत दुखल्यासारखं वाटणे. आणि जर एखादं कार्य आपण करायला घेतो, जसं की बाबा मी हे कार्य करतोय, मी हे काम करायला जातो, म्हणजेच उंबरा ओलांडून जर तुम्ही काम करायला गेला तर ते तुमचं कामच होत नाही. असं उंबऱ्यामध्ये काही तांत्रिक क्रिया करून ते बसवलेलं असतं आणि मग तुम्ही त्याच उंबऱ्यावरनं येता सुद्धा आणि जाता सुद्धा, हे मात्र लक्षात ठेवा. मग ते तुम्हाला लागू होत. आर्थिक बाजूने सगळीकडून माणसे फसत जातात, एखाद्या जमिनामध्ये फसत जातात, काय घेतल्यानंतर उलटच त्याचं होतं. जर चांगलं करायला घेतलं किंवा चांगलं काम करायला गेलं तर त्याचं मात्र नुकसान होतं. जर एखाद्या मंदिरामध्ये गेला, त्या देवाला तुम्ही एखादी इच्छा मागितली, ते इच्छा तुमची होत नाही, त्याचं उलटच तुम्हाला नुकसान बघायला भेटतं, पाहायला भेटतं. काही लोक म्हणतात दादा आम्ही एवढे पूजा केली, आम्ही एवढे मंत्र जप केले, आम्ही वेळोवेळी देवाला जातो तरी सुद्धा आम्हाला काडीचा फरक पडत नाही. कारण मित्रांनो, ज्या उंबरा तुम्ही ओलांडून जाताय ते देखील उंबरा बांधण्याचं काम केलं जातं, जेणेकरून मित्रांनो जर तुमचं स्टेटर असेल, तुमचं दुकान असेल तर तुमचं ते देखील बांधण्याचं काम करतं तरी चालेल. आणि किंवा मित्रांनो हे केल्यानं तुमच्यावर लक्ष्मी नाराज होते, कारण घाणीमध्ये माणूस राहत नसतो. जसं की एक्झाम्पल तुम्हाला सांगतोय, समजा मित्रांनो तुम्ही बंगल्यात राहताय, वेगवेगळ्याचे परफ्यूम तुमच्या अंगाला मारून घेताय, फुलांचा वास येऊ दे म्हणून वेगवेगळे केमिकल देखील तुम्ही वापरताय. अचानक समजा तुमचं सगळं ठप झालं, दुसऱ्या दिवशी तुम्हाला म्हटलं की उखंड्याच्या बाजूला जाऊन राहा, तर तुम्ही राहसाल का? नाही राहू शकत मित्रांनो. तुम्हाला ते घाण सण होणार नाही, तुम्हाला ते धूळ सण होणार नाही. तसंच मित्रांनो, तुम्ही एवढे मोठे देखील भक्त नाही देवाचे की देवांनी तुम्हाला घाणीतून स्वच्छ करावं. मित्रांनो, तुमच्या मनात कपट आहे. देव कपटी मनाला, एखाद्याचं वाईट करण्याला कधीही पावत नाही. देव हे स्वच्छ ठिकाणी येते. आई लक्ष्मी, आई जे धनांची लक्ष्मी आणली जाते ते सुद्धा मित्रांनो शुद्ध घर असल्यावर
घरावरच येत असते, असेल त्याच्या घरात मात्र येत असते, पण ते गरिबाच्याही घरात येत असते असं नाहीये नाही मित्रांनो. पण काही क्रिया केल्यानंतर ते लक्ष्मी घरामध्ये येत नाही. तिला झाली किंवा वास दुर्गंध येऊ लागला, चिडचिडपणा जर घरात असला तर लक्ष्मी तुमच्या घरात येत नाही, हे मात्र लक्षात ठेवा. लक्ष्मी बांधन विषय भरपूर व्हिडिओ दिलेले आहेत, पण उमऱ्या विषय सांगणारं शोध अस्तित्वाचं हे प्रथम चॅनल आहे. काही लोक असे करतात. आता मित्रांनो हे झालं तुमच्या होणारे संकट आहे तुमच्यावर. आता कळले असेल की संकटे तुमच्या बाजूने कशी येतात मित्रांनो. उमरा तांत्रिकाने जर बंद पाडला किंवा अवघड मध्ये हे उमरा जर तुमचा बंद पाडला किंवा काय क्रिया केल्यानंतर तुम्हाला ह्याचे नुकसान देखील बघायला भेटतात. आता मग ह्याच्यावर तोडगा काय आहे महाराज, जेणेकरून बाबा की ह्यांनी आमचा उमरा बांधला नाही पाहिजे किंवा आमच्या घरामध्ये सुख समाधान लागलं पाहिजे किंवा आम्हाला हे जे काय त्रास होतो ते त्रास बंद पडला पाहिजे. तर मित्रांनो डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये माझा नंबर आहे. काय अटी आहेत, जर तुम्हाला काय प्रश्न विचारायचा असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये माझा नंबर दिलेला आहे. मला कधीही फोन लावा, तुमच्या मनातले सर्व प्रथम डाऊट हे पूर्ण केले जातील. जर कोणाच्या घरी पैसा टिकत नसेल, जर कोणाकडे पैसा येत आणि टिकत नसेल किंवा एखादं काम होत नसेल तर सोपा तुम्ही देखील करू शकता असा मी तुम्हाला टोटका सांगणार आहे. व्हिडिओ पूर्णपणे बघा, तुम्हाला लगेच समजून जाईल. मित्रांनो ते टोटका असा असणार आहे, शुक्रवार आणि मंगळवार लक्षात ठेवा. अजून एकदा सांगतो, शुक्रवार आणि मंगळवार स्वच्छ आंघोळी करून घ्यायची आहे. पंचामृताने स्वतः आंघोळी करून घ्यायचे. देवीचा उपवास तुम्हाला पकडायचा आहे. उपवास म्हणजे कसा, तर मित्रांनो निरंकारी उपवास तुम्हाला पकडायचा आहे, हे मात्र लक्षात ठेवा. स्वच्छ आंघोळी केल्यानंतर घराभोवती गोमूत्र आणि गुलाब पाणी शिपडून घ्यायचे. कुठं हात बोट लागला असेल, कुणी काय करण्याचा प्रयत्न करत असेल तरी सुद्धा निगेटिव्ह ऊर्जा निघून जाते. देवाचं नाव घेऊन सगळीकडे गोमूत्र आणि गुलाब पाणी शिपडून घ्यायचं आहे. उमरा स्वच्छ पाण्याने धुवायचा आहे, लक्षात ठेवा. उमरा स्वच्छ पाण्याने धुवायचा आहे. धुवल्यानंतर हळदी घ्यायची आहे. हळदीमध्ये पाण्यामध्ये ते सारवायचं आहे. जसं शेण सारवलं जातं तसं हळदी आणि पाणी सारवून घ्यायचं आहे. घेतल्यानंतर उमरा स्वच्छ धुवायचा आहे. उमऱ्याची आराधना करायची आहे. त्याच्यानंतर उमरा पूर्णपणे हळदीनं तुम्हाला ते लेप त्याच्यावर लावून घ्यायचा आणि सर्वप्रथम ते सारवून घ्यायचं. फक्त उमरा हळदीनं हा सारवून घ्यायचा आहे. सारवून घेतल्यानंतर मित्रांनो पंचपाळातल्या हळद कुंकू थोडं बाजूला लावून घ्यायचं. अगरबत्ती लावायचा. एक नारळ आणि एक लिंबू किंवा लिंबावर एक कापूर जाळायचा आहे आणि मित्रांनो ते उमराला ओवाळायचं आहे आणि ते नारळ तिथं फोडायचं. उमरावरून लिंबू उतारून टाकून द्यायचं. उमराच्या पुढं मित्रांनो रांगोळी काढायची आहे, अगरबत्ती लावायची आहे आणि एक धूप लावून काय असेल ते मनातल्या इच्छा बोलून आणि मित्रांनो उमऱ्याच्या पाया पडायचे आहेत आणि उमऱ्याची आराधना करायची आहे. हे करत असताना मित्रांनो तुम्ही 41 दिवसामध्ये जेवढे मंगळवार आणि शुक्रवार येतील ते सर्व तुम्ही जर करत राहिले, नीतीनियमानं माझं ऐकून करत राहिले, 100% तुम्हाला थोडक्यात फरक जाणवेल, हे माझी गॅरंटी, हे मात्र लक्षात ठेवा. अशा आम्ही माहित्या देत असतो की मित्रांनो अनुभवाच्या माहिती आम्ही देत असतो. आम्हाला स्वतः आलेले अनुभव आम्ही देत असतो, हे मात्र लक्षात ठेवा. हा उपाय मंगळवार आणि शुक्रवारी उमरा पूजनाचा करा. अगरबत्ती लावा, धूप अगरबत्ती करा, नारळ लिंबू एक कापूर जाळून मित्रांनो उमऱ्यावरून ओवाळून घ्या, आखून द्या किंवा नारळ तिथं फोडून तिथंच ठेवा, त्याची पूजा करा. आणि त्याच्यानंतर मित्रांनो तुम्हाला फरक स्वतःहून जाणवायला लागेल. त्याच्या घरात असं करण्यानं, उमऱ्याची पूजा करण्यानं मित्रांनो त्याच्या घरामध्ये लक्ष्मी येण्याचं कार्य, संकेत तिला आणण्याचं कार्य हे करत असतं, हे मात्र उमरा लक्षात ठेवा. ते आणण्याचे संकेत आणि येण्याचा नेवता आपण देवीला देत असतो आणि ते देवी येण्याचं कार्य देखील गरिबाच्या घरात देखील करत असते. पण मित्रांनो तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे मित्रांनो, जर तुमचा ऑलरेडी पहिलाच उमरा बांधला असेल किंवा हा त्रास तुम्हाला होत असेल तर पहिला ह्या त्रासातून मुक्त व्हा. त्याच्यानंतर हा उपाय कंटिन्यू करा. तुम्हाला फरक नाही पडला तर ही माझी गॅरंटी, हे मात्र लक्षात ठेवा. मित्रांनो आजचा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, सबस्क्राइब करा आणि इतरांना शेअर करायचं मात्र विसरू नका. आमचं चॅनल हे सत्यावर सांगण्याचं कार्य करत असतं आणि तुम्हाला जागृत करण्याचं कार्य करत असतं, हे मात्र लक्षात ठेवा. आजचा व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि सबस्क्राइब करा, इतरांना शेअर करायचं मात्र विसरू नका. ज्ञानानं ज्ञान हे वाढत असतं आणि इतरांना देखील माहिती, एखाद्याचा आशीर्वाद देखील तुम्ही घेण्याचं कार्य करत असता. जर तुम्ही कुठल्या देवाचे भक्त असाल तर चांग भले उद्या लिहायला मात्र विसरू नका. बोल मांढरच्या काळूबाईचं चांग भलं, सुरूरच्या दावजी पाटलाचं चांग भलं लिहायला मात्र विसरू नका. जर तुम्हाला कुठलीही अडथळा अडचण असेल, तुम्हाला मला काय विचार असेल किंवा व्हिडिओ बनवायचा कशा टॉपिकवर असेल तर मित्रांनो मला कमेंट करा. त्याच्यावर रिसर्च करून, अभ्यास करून, इतरांची माहिती घेऊन आणि आलेले अनुभव आम्ही तुम्हाला सांगण्याचं कार्य आम्ही करत असतो, हे मात्र लक्षात ठेवा. चला तर मित्रांनो नवीन टॉपिकवर नक्की भेटूया. असेच नवीन माहिती पाहण्यासाठी चॅनलला देखील सबस्क्राइब करायला मात्र विसरू नका. धन्यवाद.